नमस्कार मैत्रिणींनो, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनविणार आहोत ढाबा स्टाईल अशी मशरूमची टेस्टी भाजी. त्यासाठी मी 1 पाव इथे मशरूम घेतलेले आहे आणि मशरूमला असे फंगस असतात, काळे डाग असतात, ते काढण्यासाठी आपण इथे गव्हाचे पीठ घातलेले आहे. गव्हाचे पीठ लावून हे आपण असे पूर्ण फंगस ते काळे डाग आपण काढून घेणार आहोत. गव्हाचे पीठ किंवा मैदाही चालतो. नंतर छान पाण्याने आपण हे धुवून घेणार आहोत. सर्व पीठ आपण मशरूमचे काढून घेणार आहोत. नंतर मशरूमचे अशा प्रकारे 2 काप करून घेणार आहोत. मशरूम जर मोठा असेल तर त्याचे 4 काप करू. हे बघा, असे मशरूमचे मी मोठ्या मशरूमचे 4 काप केले आणि छोटे मशरूम होते त्याचे मी 2 काप केलेले आहे. इथे मशरूमचे काप आपले कापून तयार आहे. नंतर आपण एका कढईमध्ये 2 मोठा कांदा थोडे तेल घालून छान लालसर भाजून घेणार आहोत. कांदा थोडा परतून झाला की त्यात मी 1 मोठा टोमॅटो तो सुद्धा मऊ होईपर्यंत भाजून घेणार आहे. कांदा आणि टोमॅटो भाजून झालेले आहे, ते आपण मिक्सरला छान बारीक करून घेऊया. नंतर कापलेल्या मशरूममध्ये मी 2 चमचे दही घातलेले आहे. दही ही ताजेच घ्यायचे. त्यात मी थोडे हळद, थोडे लाल तिखट घातलेले आहे. 2 चमचे मी धणेपूड घातले. 1 चमचा मी गरम मसाला घातलेला आहे. थोडे मीठ घातले, थोडी कोथिंबीर घातली आणि छान असे मशरूमला मसाला पूर्ण लावून घेतलेला आहे. आणि हे आपण 10 मिनिट झाकून बाजूला ठेवूया. नंतर कढईत तेल घेऊन त्यात मी थोडी मोहरी घातलेली आहे, थोडे जिरे घातले, मी 1 तेजपान घातलेला आहे, 1 मोठी विलायची आणि 1 छोटा तुकडा मी कलमीचा घातला आणि थोडं परतून घेतलेलं आहे. नंतर मिक्सरला वाटलेले कांदे आणि टोमॅटोची पेस्ट ती घातलेली आहे आणि छान आपण तेल सुटेपर्यंत याला परतून घेणार आहोत. पेस्ट छान आपल्याला तेल सुटेपर्यंत खमंग अशी परतून घ्यायची आहे. हे बघा, इथे छान तेल सुटलेले आहे आणि आपला पेस्ट पण छान अशी परतून झालेली आहे. यात मी थोडी हळद घातलेली आहे आणि लाल तिखट घातलेले आहे. तिखट हे आपण आपल्या आवडीप्रमाणे घालू शकतो. नंतर 2 चमचे मी इथे धनेपूड घातलेले आहे आणि छान परतून घेतले आहे. ही फोडणी आपल्याला छान परतून घ्यायची आहे. नंतर यात थोडे मीठ घातले. आपण मशरूममध्ये सुद्धा मीठ घातलेले होते, त्यामुळे फोडणीमध्ये थोडे मीठ कमी घालायचे. नंतर मशरूम घालून आपण छान याला परतून घेऊया. छान असे आपल्याला हे मशरूम फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहे. हे बघा
छान अशी मस्त सुगंध सुटलेला आहे या मसाल्याचा. नंतर मी इथे ज्यात मशरूम दही लावून ठेवले होते त्याच भांड्यामध्ये पाणी गरम करून मी ते घातलेले आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे. ग्रेव्ही ही आपल्या आवडीप्रमाणे करू शकतो. थोडी घट्ट पातळ आपण आपल्या आवडीप्रमाणे याला ग्रेव्ही ठेवू शकतो. छान आपल्याला हे परतून घ्यायचे आहे. नंतर झाकण ठेवून आपण याला 5 ते 10 मिनिट शिजवून घेणार आहोत. मशरूम शिजायला जास्त वेळ लागत नाही, लवकर शिजते. इथे आपले मशरूम छान शिजलेले आहे. हे बघा, छान मशरूम छान अशी शिजलेले आहे आणि भाजी सुद्धा मस्त तोंडाला पाणी सुटेल अशी दिसत आहे. इथे आपण गॅस बंद केलेला आहे. त्यात थोडी कोथिंबीर घातली आणि आपली मशरूमची भाजी छान ढाबा स्टाईल तयार आहे. ही भाजी नक्की करून बघा, खूप टेस्टी लागते. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करा. धन्यवाद.